Today we are going to discuss next part of solid state. We are discussing defects in solids. We have seen there are three types of defects in solids: plane defects, point defects, line defects. In this syllabus we are only discussing point defects. आपण फक्त point defects चा स्टडी करणार आहोत. Point defects चे परत तीन प्रकार आहेत. There are three types of point defects: stoichiometric point defects, impurity defects, नॉन स्टॉकिओमेट्रिक पॉईंट डिफेक्ट्स. त्याच्यामध्ये आपण स्टॉकिओमेट्रिक पॉईंट डिफेक्ट्सचा स्टडी करत आहोत की ज्याच्यामध्ये डिफेक्ट असणाऱ्या सॉलिडचा फॉर्म्युला चेंज होत नाही, फॉर्म्युला रिमेन्स सेम, अशाला म्हणतात स्टॉकिओमेट्रिक पॉईंट डिफेक्ट्स. त्याचे आपण चार प्रकार शिकणार आहोत. त्याच्यातले तीन प्रकार आपण स्टडी केलेले आहेत. चार प्रकार स्टॉकिओमेट्रिक पॉईंट डिफेक्टचे असे आहेत: वॅकन्सी डिफेक्ट, सेल्फ इंटरस्टिटियल डिफेक्ट, शॉटकी डिफेक्ट. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस fourth type of stoichiometric point defect, that is Frenkel defect, and then we have to discuss impurity defects. Frenkel defect, stoichiometric point defect मधला चौथा प्रकार Frenkel defect पण शिकणार आहोत. Frenkel defect arises when an ion of an ionic compound is missing from its regular lattice site and occupies interstitial position between lattice point as shown in figure 1.16. Frenkel defect कधी दिसून येतो? ज्यावेळेस आयोनिक कंपाऊंड मधला कॅटायन किंवा ॲनायन एखादा आयन आपली रेग्युलर जागा सोडून तो इंटरस्टिटियल पोझिशनला येतो. इंटरस्टिटियल पोझिशन म्हणजे सांगितलं, आपली ओळ सोडून दोन ओळीच्या मधली जागा म्हणजे इंटरस्टिटियल पोझिशन. अशा पोझिशनला ज्यावेळेस एखादा आयन येतो त्यावेळेस त्या डिफेक्टला म्हणतात फ्रिंकेल डिफेक्ट. फिगरमध्ये बघूया. बघा, आपल्याला माहीत आहे आयोनिक सॉलिडमध्ये कॅटायन ॲनायन, ॲनायन साईजनं मोठा असतो. इथं कॅटायन मिसिंग आहे प्लस, आणि तो ह्या जागी आला आहे. ही जागा म्हणजे नियमित लॅटाईस लाईन सोडून वेगळी जागा आहे आणि म्हणून त्याला म्हणतात इंटरस्टिटियल साईट. म्हणजे ज्यावेळेस आयन आपली रेग्युलर साईट सोडून इंटरस्टिटियल पोझिशनला येतात त्यावेळेस त्याला म्हणतात फ्रिंकेल डिफेक्ट. आणि जागा सोडणारा नेहमी कॅटायन असतो. कॅटायनच का? कारण कॅटायनची साईज स्मॉल असते, त्यामुळं हा इंटरस्टिटियल पोझिशनला बसू शकतो. द कॅटायन्स आर युजली स्मॉलर दॅन ॲनायन्स. इट इज देअरफॉर मोर कॉमन टू फाइंड द कॅटायन्स ऑक्युपाईंग इंटरस्टिटियल साइट्स. इट इज इझियर फॉर द स्मॉलर कॅटायन्स टू अकोमोडेट द इंटरस्टिटियल स्पेसेस. सांगितलं आत्ताच की कॅटायनच हे नेहमी आपली जागा सोडतात आणि इंटरस्टिटियल पोझिशनला येतात, कारण त्यांची साईज तुलनेनं ॲनायनच्या तुलनेनं कमी असते, ज्याच्यामुळे ते इंटरस्टिटियल स्पेसेसमध्ये सहजासहजी बसू शकतात आणि म्हणून जागा सोडणारा हा नेहमी कॅटायन असतो. द स्मॉलर कॅटायन इज डिस्प्लेस्ड फ्रॉम इट्स नॉर्मल साईट टू ॲन इंटरस्टिटियल स्पेस. इट देअरफॉर क्रिएट्स ए व्हॅकन्सी डिफेक्ट at its original position and interstitial defect at its new location in the same crystal. म्हणजेच हा व्हॅकन्सी डिफेक्ट पण आहे, कारण कॅटायननं आपली जागा मूळ जागा सोडली त्यामुळे ती जागा रिक्त राहणार आहे, रिकामी राहणार आहे, म्हणून व्हॅकन्सी डिफेक्ट. आणि तो कॅटायन इंटरस्टिटियल पोझिशनला येणार आहे म्हणून इंटरस्टिटियल डिफेक्ट. म्हणजे फ्रिंकेल डिफेक्ट, व्हॅकन्सी डिफेक्ट आणि इंटरस्टिटियल डिफेक्टचं कॉम्बिनेशन आहे. फ्रिंकेल डिफेक्ट कॅन बी रिगार्डेड ॲज द कॉम्बिनेशन ऑफ व्हॅकन्सी डिफेक्ट अँड इंटरस्टिटियल डिफेक्ट. आणि त्यामुळंच फ्रिंकेल डिफेक्ट हे कॉम्बिनेशन मानलं जातं व्हॅकन्सी डिफेक्टचं आणि इंटरस्टिटियल डिफेक्टचं. एक महत्त्वाची सूचना की फ्रिंकेल डिफेक्ट काय असतो. फ्रिंकेल डिफेक्ट इज नॉट फाउंड इन प्युअर अल्कली मेटल हलाइड्स बिकॉज कॅटायन्स ऑफ अल्कली मेटल्स ड्यू टू लार्ज साइज कॅनॉट ऑक्युपाय इंटरस्टिटियल स्पेस. ज्यावेळेस अल्कली मेटलचे हलाइड्स असतात, अल्कली मेटल माहीत आहे आपल्याला ग्रुप फर्स्ट, ते फ्रिंकेल डिफेक्ट कधी तयार करू शकत नाहीत, कारण त्यांचे जे कॅटायन्स असतात त्यांची साईज मोठी असते, त्यामुळे ते इंटरस्टिटियल पोझिशनला कधी येऊ शकत नाहीत. म्हणजेच ज्यावेळेस कॅटायनची साईज जास्त असते त्यावेळेस फ्रिंकेल डिफेक्ट ऑकर होऊ शकत नाही. आणि म्हणून ग्रुप फर्स्टमधले जे अल्कली मेटल्स आहेत त्यांचे जे हलाइड्स आहेत त्यांच्यामध्ये हा फ्रिंकेल डिफेक्ट कधी दिसून येत नाही. फ्रिंकेल डिफेक्ट दिसण्यासाठी कॅटायनची साईज स्मॉल असली पाहिजे.
conditions for the formation of Frenkel defect. Frenkel defect occurs in ionic compounds with a large difference between sizes of cation and anion. The ions of ionic compounds must be having low coordination number. फ्रिंकेल डिफेक्ट कधी दिसून येतो? ज्यावेळेस कॅटायनची साईज ही ॲनायनच्या साईजच्या तुलनेत अतिशय लहान असेल, म्हणजेच तिथं लार्ज डिफरन्स असेल कॅटायनच्या आणि ॲनायनच्या साईजमध्ये, त्यावेळेसच फ्रिंकेल डिफेक्ट दिसून येईल. आणि दुसरी महत्त्वाची अट म्हणजे फ्रिंकेल डिफेक्ट दिसण्यासाठी त्या आयोनिक कंपाऊंडचा आयनचा कोऑर्डिनेशन नंबर, म्हणजे त्या आयनच्या सभोवती असणाऱ्या आयनची संख्या, स्फेरिकल पार्टिकलची संख्या ही कमी पाहिजे. म्हणजेच त्याचा कोऑर्डिनेशन नंबर जर लो असेल तरच हा फ्रिंकेल डिफेक्ट दिसू शकतो. ॲज नंबर ऑफ आयन्स आर मिसिंग फ्रॉम द क्रिस्टल लॅटाइस ॲज ए होल, द डेन्सिटी ऑफ सॉलिड अँड इट्स केमिकल प्रॉपर्टीज रिमेन अनचेंज्ड. आपण कॉन्सिक्वेन्सेस ऑफ फ्रिंकेल डिफेक्ट शिकत आहोत. म्हणजे फ्रिंकेल डिफेक्टमुळे काय परिणाम झाले? कुठलेही आयन्स मिसिंग नाहीत, कारण फक्त त्यानं आपली जागा सोडली आणि दुसऱ्या जागी जाऊन बसलाय. त्यामुळं मास वाढणार नाही, आणि मास वाढणार नाही त्यामुळं सॉलिडची डेन्सिटीमध्ये कुठलाही बदल होणार नाही, आणि त्याच्या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये सुद्धा कुठला बदल होणार नाही, कारण पार्टिकल आहे ती जागा सोडून फक्त दुसऱ्या जागी गेला. त्यामुळं डेन्सिटी बदलत नाही आणि त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज पण बदलत नाही. The crystal as a whole remains electrically neutral because the equal number of cations and anions are present. This defect is found in ionic crystals like zinc sulfide ZnS, AgCl means silver chloride, AgBr means silver bromide, AgI means silver iodide, CaF2 means calcium difluoride. अशा टाईपच्या आयोनिक कंपाऊंड्समध्येच तो आपल्याला दिसून येतो ज्याच्यात कॅटायनची साईज स्मॉल असते. आणि इथं जरी हा डिफेक्ट घडून आला, कॅटायननं जरी आपली जागा सोडली, तरी कॅटायनची आणि ॲनायनची संख्या सेम असल्यामुळं इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन राहते. आता आपण दुसरा टाईप डिफेक्टचा शिकत आहोत, पॉईंट डिफेक्टचा, तो म्हणजे इम्प्युरिटी डिफेक्ट. आपण आत्तापर्यंत बघितले स्टॉकियोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट, त्याचे 4 प्रकार शिकलो आपण. आता पॉईंट डिफेक्टचा दुसरा प्रकार इम्प्युरिटी डिफेक्ट आपण शिकणार आहोत. इम्प्युरिटी म्हणजे अशुद्धी, म्हणजे मेन सोडून, जे महत्त्वाचे ॲटम्स आहेत पार्टिकल्स सोडून जर दुसरा कोणीतरी पार्टिकल प्रेझेंट असेल, जे जास्तीत जास्त पार्टिकल आहेत ते सोडून जर दुसरे काही पार्टिकल्स प्रेझेंट असतील तर त्या पार्टिकलला इम्प्युरिटी असं म्हणतात. म्हणजे जिथं मेन ॲटम सोडून दुसरा कोणतरी आलेला असतो. इम्प्युरिटी डिफेक्ट अरायजेस व्हेन फॉरेन ॲटम्स, that is atoms different from the host atoms are present in the crystal lattice. ह्याच्यामध्ये कोणते तरी दुसरे ॲटम्स आलेले असतात जे हॉस्ट ॲटम्सपेक्षा वेगळे असतात. म्हणजेच उदाहरणार्थ लोखंड जर आपण शीट घेतलं तर सगळे ॲटम्स हे लोखंडाचे असणार, ते हॉस्ट असणार. आणि जर आपण त्याच्यात कार्बनचे ॲटम्स मिक्स केले थोडे तर कार्बन हे फॉरेन ॲटम्स असणार. म्हणजेच कार्बन ॲटम्स हे फॉरेन ॲटम्स आणि लोखंडाचे ॲटम्स म्हणजे आयर्नचे ॲटम्स म्हणजे हॉस्ट ॲटम्स. असा ज्यावेळेस एखादा सॉलिड बनवू आपण की ज्याच्यामध्ये मेन ॲटम सोडून दुसरे कोणते तरी ॲटम्स प्रेझेंट असतील, त्यावेळेस तो सॉलिड डिफेक्टिव्ह सॉलिड असेल आणि त्याला म्हणतात इम्प्युरिटी डिफेक्ट. देअर आर 2 kinds of impurity defects, substitutional and interstitial impurity defects. इम्प्युरिटी डिफेक्टचे सुद्धा 2 प्रकार आहेत, सबस्टिट्यूशनल आणि दुसरा इंटरस्टिटियल इम्प्युरिटी डिफेक्ट्स. आपण ते दोन्ही प्रकार शिकणार आहोत. सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट पहिला प्रकार. In this defect, the foreign atoms are found the lattice sites in place of host atoms. The regular atoms are displaced from their lattice sites by impurity atoms. ह्याच्यामध्ये काय झालेलं असतं, जे हॉस्ट ॲटम्स असतात, उदाहरणार्थ आपण लोखंडाची शीट घेतली, हॉस्ट ॲटम्स कोण असणार? लोखंडाचे पार्टिकल्स. ते लोखंडाचे पार्टिकल्स रिप्लेस होतील म्हणजे डिस्प्लेस होतील, म्हणजे ते निघून जातील आणि त्याच्या जागी समजा कार्बनचे पार्टिकल्स आणले तर ते जे फॉरेन पार्टिकल्स आहेत मूळ ॲटमची जागा घेतात, म्हणजे त्याला बाजूला काढतात आणि स्वतः तिथं बसतात, डिस्प्लेसमेंट होते. असे ज्यावेळेस इम्प्युरिटी असतील त्यावेळेस त्याला म्हणतील सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. फॉर एक्झाम्पल,
सॉलिड सोल्युशन्स ऑफ मेटल्स, सगळे अलॉईज ह्या टाईपच्या इम्प्युरिटी डिफेक्टचे एक्झाम्पल आहेत. आपल्याला माहिती आहे आपल्या घरात पितळ असतं म्हणजेच ब्रास. ब्रास इज अन अलॉय ऑफ Cu अँड Zn. आपल्याला ब्रास म्हणजे पितळ हा कशाचा अलॉय आहे ते माहीत आहे, कॉपरचा आणि झिंकचा. तर इथं हा अलॉय कसा तयार केला आहे, रेग्युलर कॉपरचे पार्टिकल सगळे बसलेले असतात म्हणजे ती कॉपरची शीट असते. त्या कॉपरच्या पार्टिकलला डिस्प्लेस केलं जातं Znच्या पार्टिकलनं, म्हणजे झिंक मेटलचे पार्टिकल्स त्या कॉपर ॲटमची जागा घेतात आणि त्यामुळे जो अलॉय तयार होतो ब्रास, तो एक सॉलिड आहे जो इम्प्युरिटी डिफेक्टमुळे तयार झाला. इन ब्रास host Cu atoms are replaced by impurity of Zn atoms, zinc atoms. The zinc atoms occupy regular sites of Cu atoms as shown in figure 1.17. 1.17 फिगरमध्ये आपण बघूया. बघा हे कॉपरचे ॲटम्स आहेत, पण इथला कॉपरचा ॲटम्स गेलाय आणि त्याची जागा झिंक ॲटम्सनी घेतली आहे. म्हणजेच मूळ ॲटमची, हॉस्ट ॲटमची जागा इम्प्युरिटी ॲटम्सनी घेतले. ज्यावेळेस असं होतं त्यावेळेस जो इम्प्युरिटी डिफेक्ट असतो त्याला म्हणतात सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट, म्हणजे हॉस्ट ॲटमची जागा इम्प्युरिटीने घेतली. Vacancy through allovalent impurity. Vacancies are created by the addition of impurities of allovalent ions, that is ions with oxidation state different from that of host ions to an ionic solid. ॲलिओव्हॅलंट इम्प्युरिटी म्हणजे काय? समजा आपण NaCl आयोनिक सॉलिड घेतला, त्याच्यात कॅटायन्स कोणते असणार? Na+. तर त्या Na+ ची जागा समजा Na+ म्हणजे त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे +1. त्याच्याऐवजी जर आपण इम्प्युरिटी म्हणून +2 ऑक्सिडेशन स्टेटवाले कॅटायन्स टाकले तर तिथं जी इम्प्युरिटी आले त्याची ऑक्सिडेशन स्टेट डिफरंट असणार. अशा ऑक्सिडेशन स्टेट डिफरंट असणाऱ्या इम्प्युरिटी जर आपण ॲड केल्या तर त्या आयन्सला म्हणतात ॲलिओव्हॅलंट आयन्स. Suppose that a small amount of SrCl2 impurity is added to NaCl during its crystallization. समजा आपण NaClचं क्रिस्टलायझेशन करत आहोत, म्हणजे NaCl लिक्विड स्टेट आहे, त्याच्यामधनं त्याला आपण सॉलिड स्टेटमध्ये आणत आहोत असं समजूया. त्या NaClमध्ये आपण इम्प्युरिटी म्हणून SrCl2 म्हणजे स्ट्रॉन्शियम क्लोराईड हा टाकला तर त्यावेळेस काय होतील? ह्या Na+ कॅटायन्स म्हणजे त्याची ऑक्सिडेशन स्टेट Na ची +1 आहे, त्याच्यात ह्या इम्प्युरिटी टाकल्यामुळे स्ट्रॉन्शियमचे Sr2+ चे आयन्स त्याची जागा घेतील. म्हणजे Na ची ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे आणि Sr ची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे. म्हणजे मूळ ऑक्सिडेशन स्टेट +1 पेक्षा वेगळी ऑक्सिडेशन स्टेट असणारे Sr2+ आयन्स Na+ ची जागा घेतील. बघूया इथं फिगरमध्ये बघा Na+Cl-, आणि ह्या Na+ ची जागा Sr2+ न घेतलेली आहे. मग Sr वर 2+ चार्ज आहे आणि Na वर तर एकच प्लस आहे. मग एका Sr ला जागा घ्यायला 2 Na+ रिप्लेस करावे लागते. म्हणजे एका Na+ ची जागा Sr2+ न घेतली पण त्याच्यावर +2 चार्ज आहे आणि इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी तर मेंटेन करायची असते. म्हणजे इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्यासाठी एक Sr2+ आयन जर आपल्याला इम्प्युरिटी म्हणून आणायचा असेल तर 2 Na+ गायब करावे लागतील. म्हणजे एका Na+ ची जागा ह्या Sr2+ न घेतली आणि एक Na+ व्हॅकन्सी क्रिएट केली. त्याच वेळेस एक Sr2+ येऊ शकेल कारण ह्याचे ऑक्सिडेशन स्टेट 2+ आहे. समजा आपल्याला 3+ ऑक्सिडेशन स्टेटवाला जर ॲटम्स इम्प्युरिटी म्हणून आणायचे असतील तर 3 Na+ निघून जातील आणि त्याची जागा एका ठिकाणी एकच आयन घेईल. म्हणजे 2 ठिकाणी व्हॅकन्सी तयार होतील. असा प्रकारचा जो असतो त्याला व्हॅकन्सी थ्रू ॲलिओव्हॅलंट आयन असं म्हणतात. द ॲडेड Sr2+ आयन्स ऑक्सिडेशन स्टेट ज्याची +2 आहे ऑक्युपाय सम ऑफ द रेग्युलर साइट्स ऑफ Na+ हॉस्ट आयन्स. ऑक्सिडेशन स्टेट त्याची +1 आहे. इन ऑर्डर टू मेंटेन इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी एव्हरी Sr2+ आयन्स रिमूव्ह 2 Na+ आयन्स. म्हणजे मी आत्ताच सांगितले Sr2+ आयनची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे. म्हणजे जर आपल्याला Na+ ची जागा त्याला द्यायची असेल तर एका Sr2+ साठी 2 Na+ आपल्याला घालवावे लागतील. मग एका Na+ ची जागा एक Sr2+ घेईल आणि एक Na+ ची जागा तशीच व्हॅकंट राहील. वन ऑफ द व्हॅकंट लॅटाइस साइट्स created by removal of 2 Na+ ions is occupied by 1 Sr2+ ion. The other site
of Na plus ion remains vacant as shown in figure 1.18. माग आपण फिगर बघितली, त्या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे एक SR2 प्लससाठी 2 Na प्लस गायब होतील, एका Na प्लसची जागा एक SR2 प्लस घेईल आणि दुसरी Na प्लसची जागा आहे तशीच वॅकंट राहील. त्या फिगरमध्ये ते दाखवलेलं आहे. एका Na प्लस एका SR2 प्लससाठी 2 Na प्लस गायब झालेत, म्हणजे ह्या Na प्लसच्या जागी SR2 प्लस आला आणि त्याची ऑक्सिडेशन, त्याची इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन करण्यासाठी हिथला पण Na प्लस एक घालवावा लागणार आहे आणि म्हणून त्याची जागा वॅकंट राहिली. आपण दुसरा इम्प्युरिटी डिफेक्टचा प्रकार शिकत आहोत, इंटरस्टिटियल इम्प्युरिटी डिफेक्ट. In this defect, the impurity atoms occupy interstitial spaces of lattice structure. ह्याच्यामध्ये इम्प्युरिटी ॲटम्स कुठं जातात, मूळ ॲटमची जागा घेत नाहीत, ते मधल्या ओळीत कुठंतरी जातात. म्हणजेच मेन जे लॅटाईस पॉईंट्स आहेत ते सोडून जी मधली पोझिशन असते त्याला आपण इंटरस्टिटियल स्पेस किंवा इंटरस्टिटियल पोझिशनमध्ये म्हणतो, तिथं हे इम्प्युरिटी ॲटम्स बसतात. फॉर एक्झाम्पल, इन स्टील Fe atoms occupy normal lattice sites. The carbon atoms are present at interstitial spaces as shown in figure. आपल्याला माहित आहे लोखंडाचा एक ॲलॉय आहे जो स्टील, ज्याच्यामध्ये Fe मेन हॉस्ट ॲटम्स असतात आणि कार्बन ॲटम्स हे इम्प्युरिटी म्हणून आलेले असतात. म्हणजे Fe ॲटमची संख्या भरपूर असते, ते हॉस्ट ॲटम्स, कार्बन ॲटम्स इम्प्युरिटी. पण कार्बन ॲटम Fe ॲटमची जागा घेत नाहीत, ते Fe ॲटमच्या ज्या ओळी आहेत, रोज आहेत, त्या रोज मधली कुठली तरी मधली जागा घेतात आणि म्हणून अशा प्रकारचा इम्प्युरिटी डिफेक्टला इंटरस्टिटियल इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणतात. बघूया फिगरमध्ये. बघा, हे Feचे सगळे ॲटम्स म्हणजे आयर्नची शीट आणि जे आपण इम्प्युरिटी म्हणून कार्बनचे ॲटम्स आहेत ते Fe ॲटमची जागा न घेता मधल्या अशा इंटरस्टिटियल पोझिशनला जाऊन बसले आणि म्हणून स्टील किंवा स्टेनलेस स्टील आपल्या घरात जे असतं ते स्टेनलेस स्टील नावाचा ॲलॉय हा इंटरस्टिटियल इम्प्युरिटी डिफेक्टचा एक्झाम्पल आहे. थँक्यू.